आमचा पुढचा कॅम्प होता वाका नावाच्या गावी. वाका हे गाव म्हणजे म्यानमारच्या सीमेच्या अगदी जवळ, खूप छोटंसं खेडेगाव. आम्ही त्या दिवशी लाँगडिंगहून प्रवास सुरू केला. मी विचारलं होतं गाव किती लांब आहे. त्यांनी सांगितलं 40 किलोमीटरवर आहे. म्हटलं ठीक आहे. आम्ही सकाळी 6 वाजता निघालो. पण ते 40 किलोमीटर जायला आम्हाला 4.5 तास लागले. जवळपास 10:30 पावणे 11ला वाकाला पोचलो. कॅम्प करण्याची जागा ठरली होती वाकामध्ये असणारी एक छोटीशी शाळा. त्यातल्या एका हॉलमध्ये आम्ही सगळे पेशंट बघितले. सकाळी साधारण 11च्या सुमाराला आम्ही पेशंट तपासायला सुरुवात केली. गर्दी असल्यामुळे अगदी नॉनस्टॉप काम केलं आणि साधारण 4:30च्या सुमाराला जवळपास सगळे पेशंट तपासून झाले. 4:30 म्हणजे अरुणाचलमध्ये जवळजवळ सूर्यास्त होण्याची वेळ. पेशंट संपल्यामुळे आम्ही सगळं सामान आवरायला लागलो. आमची सगळी आयुधं गोळा केली. भिंतींवरती आम्ही व्हिजन चेक करायला चार्ट्स लावतो, ते सगळे चार्ट्स उतरवले आणि आता सामान पॅक करून निघायचं असं ठरलं. तेवढ्या दारावरती जोरजोरात लाथा मारण्याचा आवाज ऐकू आला. याआधी असं कधीच झालं नव्हतं. मी गावातल्या लोकांना म्हटलं की लाथा कोण मारते दारांवर, जरा उघडून बघा. त्यांनी दार उघडलं. दार उघडल्याबरोबर साधारण 15 लोकांची एक टोळी आतमध्ये शिरली. त्यांचा एक म्होरक्या होता, त्याचा एक साथीदार आणि बरोबर इतर 13 लोक. त्यांनी असं डोक्याला बंदाना लावलेलं होतं. आतमध्ये आले आणि प्रत्येकाच्या हातात तलवारी होत्या. अरुणाचलमध्ये ह्या तलवारींना दाव म्हणतात. असा दाव हातात घेऊन आले, आमच्यासमोर उभे राहिले. आम्हाला म्हणाले, हम सब 15 लोगों को आप देखो, हम सबको चेक करो, उसके बाद मैं देखूंगा कि आपका क्या करना है. मी आणि नैना म्हणालो, अहो आमचं सगळं काम आता संपलं आहे. तुम्ही बघताय की आम्ही सगळी मशीन्स गोळा केली आहेत, सगळे चार्ट्स उतरवले आहेत. आता ह्याच्यानंतर परत कसं तुम्हाला तपासणार. बरं आता ह्या 15 लोकांना जर तपासायचं म्हणलं तर कमीत कमी 1.5 तास लागेल. मी त्याला म्हणलं, देखो आप सबको देखना मुश्किल है क्योंकि हमको बहुत दूर जाना है. उसके लिए हमको 4-4.5 घंटे लगेंगे. रास्ता ख़राब है. हम इतनी दूर तक इतने अंधेरे में नहीं जा सकते. मैं नहीं देख सकता आपको. तो जोरात माझ्या अंगावरती ओरडला. मैंने बोला है ना तुम हमको चेक करो, बाद में मैं देखूंगा तुम लोगों का क्या करना है. आता कळे ना की काय करावं. या मधल्या वेळेमध्ये त्याचे जे इतर 13 साथीदार होते ते तिथल्या गावकऱ्यांशी बोलत होते. गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं की हे डॉक्टर सरकारकडनं आलेले नाहीत. ही डज नॉट बिलॉंग टू द स्टेट. पुणे नावाच्या अतिशय दूरच्या गावाहून आलेत. स्वतः खर्च करून आलेत. आज दिवसभर त्यांनी पेशंट तपासलेत आणि त्या दिवशी योगायोग असा होता की पेशंट इतके जास्त होते की खरंच आम्हाला जेवायलासुद्धा थांबायला वेळ नव्हता. जेवायला थांबतानासुद्धा थोडं गिल्टी वाटतं, कारण पेशंट समोर बसलेले. आपण एक अर्धा-पाऊण तास ब्रेक घ्यायचा म्हणजे काही काही पेशंटना आपल्याला सूर्यास्त झाल्यानंतर घरी परत पाठवायला लागेल. त्यामुळे मग आम्ही थोडी ग्लुकोजची बिस्किटं, मध्येच कधीतरी चहाचा कप असं करत सगळे पेशंट तपासले. गावकऱ्यांनी सांगितलं, आज डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी जेवायलासुद्धा थांबलेले नाही आहेत. एकही पैसा न घेता दिवसभर त्यांनी आपल्या गावातले सगळे पेशंट तपासलेत. तोपर्यंत मी त्या म्होरक्याशी बोलत होतो. म्हटलं, चलो मैं आपको चेक करता हूँ, सब लोगों को चेक करता हूँ, लेकिन आपको मेरे लिए एक चीज़ करनी होगी. मेरी और मेरी पत्नी की यहाँ रात भर रहने की व्यवस्था करो, क्योंकि इतनी रात को तो हम वापस नहीं जा सकते. आप हमारे रहने की व्यवस्था करो, मैं सबको देखता हूँ. तो ओरडला, मैं कुछ नहीं कर सकता, मैं कुछ नहीं करूँगा आपके लिए, बस हम लोगों को देखो. असं बोलत होता तेवढ्यात त्याचे ते साथीदार आले आणि त्याच्या कानात त्यांनी कुजबुजलं. त्यांनी सगळं सांगितलं गावकऱ्यांनी त्यांना जे सांगितलं होतं ते. आता हे जे लोक आले होते हे मला कळलं की म्यानमारमधली बॉर्डर क्रॉस करून आलेले अतिरेकी होते, ज्यांना आपण इन्फिल्ट्रेटर्स म्हणतो. मला अंदाज आलाच त्यांचा तो सगळा आविर्भाव बघून, त्यांच्या हातातल्या तलवारी बघून. खरं म्हणजे असे अतिरेकी वगैरे पाहिले की आपण अगदी भयभीत होणार हे निश्चित. पण म्हणतात ना, कधीकधी आपल्यामध्ये जो एक ॲड्रिनालिन रश येतो, तसा तो माझ्यामध्ये संचारला. मी त्याला म्हटलं, तुम मेरे लिए कुछ नहीं कर सकते. तुम तो राजा हो ना इस गांव के, लेकिन फिर भी कुछ नहीं कर सकते. मैं तुमको बताता हूँ कि मैं तुम्हारे लिए क्या कर सकता हूँ. मैं सब लोगों को चेक करूँगा, तुम्हारे 15 से 15 लोगों को चेक करूँगा. मैं सिर्फ चेक नहीं करूँगा, अगर किसी को कुछ बीमारी होगी तो मेरे पास की दवाइयाँ आपको दूंगा. आप में से किसी को चश्मे का नंबर होगा
तो मैं आपको चश्मा भी दूंगा, ये मैं आपके लिए करूँगा, लेकिन तुम राजा हो, इस गांव के लीडर हो, तुम मेरे लिए इतनी सी बात भी नहीं कर सकते. तोपर्यंत त्याच्या कानावर जेव्हा हे पडलं आणि मी हे शब्द त्याला बोललो, तो आणि त्याचा साथीदार उठले आणि माझ्या आणि नयनाच्या अक्षरशः पाया पडले. मी आधी म्हणलो होतो ना की आपण जर का कुठलं खूप चांगलं काम करायला गेलो, खूप मनस्वीपणे ते काम केलं, तर पुरी कायनात आपका साथ देती है. हे वाक्य लक्षात होतं, पण इतक्या भयभीत आणि अवघड प्रसंगातसुद्धा ती कायनात साथ देईल हे बघून मला खरोखर आश्चर्य वाटलं. वाकाच्या जवळच्या एका गावामध्ये एक लग्न समारंभ होता. तिथल्या स्थानिक रहिवाशाच्या एका मुलीचं लग्न होतं. त्यांनी मला आणि नयनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्या लग्न समारंभाला. खरं म्हणजे त्या दिवशी कॅम्प संपायला खूप उशीर झाला, जवळजवळ 7-7:30 वाजले होते. पण त्यांनी बोलवलं म्हणून नयनाला म्हणलं चलो आपण जायला तर पाहिजेच. पण आम्हाला असं वाटलं होतं की बहुतेक समारंभ सगळा उरकला असेल, कारण मी म्हणलो त्याप्रमाणे अंधार खूपच लवकर पडतो तिथे. आम्ही पोचलो 7:30ला. पण बघितलं तर त्यांनी मुहूर्त वगैरे सगळं बाजूला टाकून फक्त आमच्यासाठी ते थांबले होते लग्न लावायला. मला खूपच आश्चर्य वाटलं. अरुणाचलमध्ये एक मिथून नावाचा प्राणी असतो. फार देखणा प्राणी असतो. गाय आणि म्हैस यांचं मिश्रण असणारा असा हा प्राणी. लग्न समारंभामध्ये हा मिथून, ज्याची किंमत जवळजवळ ₹1,00,000-1,50,000 असते, तर हुंडा म्हणून हा मिथून दिला जातो. ते आम्हाला त्यावेळेला पहिल्यांदाच कळलं. लग्नाच्या वेळेला आपण जर बघितलं तर आपल्याकडे सगळ्या बायका अगदी भरजरी साड्या नेसतात, पुरुष झब्बा पायजमा जॅकेट घालतात, काही लोक सूट घालतात. ह्या गावामध्ये लग्नाला सगळे लोक अगदी साध्या पेहरावात आले होते. काहीही त्याच्यामध्ये मोठे बडेजाव नव्हता. सगळेजण अगदी साधेपणात. लग्नाचं जेवण आम्ही जेवलो आणि मग त्याच्यानंतर तिथल्या छोट्या मुलींनी एक नृत्य सादर केलं. काही लोकांनी गाणी म्हणली. जेवणावरनं मला आठवलं, आता गेल्या 5 वर्षात मी अनेक गावांमध्ये अनेक लोकांच्या घरी जेवायला गेलो आहे. कधीकधी काही समारंभांमध्ये गेलो आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये ते जे जेवण देतात, त्या जेवणामध्ये किंवा जेवणाच्या शेवटी आपण जसं प्रत्येकाला स्वीट डिश देतो, तसं अरुणाचल प्रदेशमध्ये 5 वर्षात मी एकही गोड पदार्थ खाल्लेला नाही. आपल्याकडे गोड पदार्थ देणं म्हणजेच आदरातिथ्य करणं असं समजलं जातं. आणि याचं महत्त्व सांगतो तुम्हाला. आत्ता अगदी शेवटी केलेल्या एका कॅम्पमध्ये 100-150 पेशंट तपासल्यावर त्यातल्या 20 पेशंटना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची जरूर होती. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया म्हणली की त्यांच्या काही थोड्या प्राथमिक तपासण्या करायला लागतात. त्यातली एक महत्त्वाची तपासणी म्हणजे रक्तातल्या साखरेचं प्रमाण किंवा ब्लड शुगर चेक करणे. ते आम्ही जागच्या जागीच करतो. ब्लड शुगर चेक केल्यावरती ह्या 20 रुग्णांपैकी एकाही रुग्णाला डायबिटीस नव्हता. पुण्या-मुंबईसारख्या शहरात जर आपण 20 लोकांची ब्लड शुगर चेक केली तर साधारण 5-7 लोकांना नक्की डायबिटीस निघेल. पण मला वाटलं ही अरुणाचलमधल्या लोकांकडनं आहाराच्या बाबतीत शिकण्यासारखी गोष्ट आहे. अशा रीतीने ह्या वाका गावी आम्हाला पहिल्या दिवशी अगदी आम्हाला दरदरून घाम फुटेल, भीती वाटेल असा एक प्रसंग घडला. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्हाला प्रमुख पाहुणे बनवलेला लग्न समारंभ असा एक अगदी सुखद अनुभव आला. अगदी विरोधाभासातल्या या 2 वेगवेगळ्या घटना होत्या. ह्याच्या पुढचा आमचा आय कॅम्प ठरला वाकरो नावाच्या गावी. त्या गावामध्ये काही नवीन अनुभव आमची वाट बघत होते.